बस ये. वा. राम राम. हा नमस्कार नमस्कार. पाऊस ना? हो पाऊस म्हणजे काय 4 तास झाले पाऊस पडतोय. शा नाही नाही, हा जो महिना चालू आहे तो पाऊस ना असं विचारतो. म्हणजे म्हणजे ज्येष्ठ, भद्रपदा, मागचा शिष्य त्यातलाच महिना हा पाऊस ना. भद्रपदा. पाऊस नाहीये तो पौष असं असतं ते. आणि भद्रपदा कुठला आलाय? आणि मागचा शिष्य पुढचा शिष्य असं नसतं ते. मार्गशीर्ष असं आहे ते. त्याने श्रावण महिना सुरू आहे. अच्छा श्रावण आहे काय? हा. मग ह्या आधीचा नदी बसणार. म्हणजे नदीम श्रावण. विनोद केला. आवडलं नाही? फेका पावसात चांगला भिजून कुजू दे. वासाठी पडली असते विरोधावरती. राहिला इथेच? हं? इथेच का राहिला? नाही दूर राहतो थोडासा मी. आपण इथेच राहता? नाही, मी माझ्या घरात राहतो. टपरीवर कसं राहणार ना. आमची घर आहेत बाबा. तुमचे घर आहेत मग आमचे काय सिमेंटचे पाईप आहेत? आमची पण घरच आहेत. आम्ही घरातच राहतो. नाही, तुमची दूर, आमचं घर दूर घर. नाही आवडला? फेका पावसात जाऊ दे कुसून. थंडीत गारटून मरेल तेव्हा कळलं त्या वासाड्याला. कैसे तुम्ही कुळचे मुठले? तुम कुळचे मुठले म्हणजे? म्हणजे व्हेअर व्हेअर. मूळचे कुठले? हा हा, मुलचे कुठले? मी दहिसरचा. हा हो का? हा म्हणजे मी आधी राहायला विरारला होतो हा. आणि आता 1-2 वर्ष झाली दहिसरला. दहिसर ईस्टला. अच्छा, तुम्ही दहिसरचे का? हो, हो. वा वा. हा, हा, हा. मी नाही दहिसरचा. नाही, मी खरंच नाही दहिसरचा. हा ठीक आहे. देवा शपथ, मी दहिसरचा नाही. हा ठीक आहे. ओके ओके काय प्रॉब्लेम. ओके काय? म्हणजे तुम्ही एक काय 1000 वेळा जरी विचारलं ना तरी पण मी सांग मी दहिसरचा नाही आहे. ओ ओके ओके. अरे आणि मी दहिसरचा असेल ना तर 2 बापाचा. अरे पण मी म्हणतच नाही ना तुम्ही दहिसरचा आहात म्हणून. माझा काय आग्रह आहे का? जगातला प्रत्येक माणूस दहिसरलाच राहिला पाहिजे असा आग्रह आहे माझा. नाही नसेल. मी हैसरचा पण नाही दहिसरचा पण नाही. लागलेली या विरोधाला ती. नाही आवडला? फेका पावसात जाऊ दे कुजून वासाड्याला. पावसात कुजण्यापेक्षा तोंडातच कुजवा ना त्याला. मी नाही ढग. अरे मी बोललोच नाही काय. मी कुठे काय बोललो? नाही तसं नाही आरोप कराल तुमच्या. अरे पण नाही ना आरोप केले मी. काय माणूस का कोण आहे? होय ढग. होय जरा थांबा. बाकी हम्म. पोटापाण्यासाठी काय करता? मी टीचर आहे. मी किंगफिशर आहे. एक मिनिट. मी टीचर आहे म्हणजे मी शिक्षक आहे. कोचिंग क्लासमध्ये शिकव. तुम्ही किंगफिशर आहात? हा, म्हणजे किंगफिशर म्हणजे? मी उडतो. अहो काय जेव्हा वेळ मिळेल तसा मी उडतो. आज इकडे उद्या तिकडे. बरं बरं हा, ठीक उडायला आवडतं का नाही? ठीक आहे. ओके ओके ओके. पण मी टीचर नाही. हां ठीक आहे. ठीक आहे काय? ठीक आहे.
तुम्ही काही म्हणा, मी टीचर नाही म्हणजे नाहीच आहे. अरे पण मी नाहीच ना म्हणालो. पण मी नाही ना अरे टीचर. अरे माझा आग्रह आहे का तुम्ही टीचर ठीक आहे ना, तुम्ही नाही टीचर मी टीचर आहे, ठीक आहे, ओके. हाय रे यार. म्हणजे तुम्ही टीचर हो टीचर आहे मी. शिकवता? हो. गुड. शिकवलं पाहिजे. ज्ञानाने कसं भर वाढते माणसांच्या नॉलेजमध्ये. हो. आणि काय शिक्षणासाठी असं बंधन लागत नाही हो वयाचं काय. हम्म, वा वा. कोणीतरी म्हटलेलं आहे, हम्म. शिका 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 शिका. चल चल. हे असं का कोण म्हणालो? एक शिका म्हणून ते तीनदा म्हणायचं शिका शिका शिका. शांत बसा जरा. ओय शालुड आहे त्याला. ए, जरा म्हटलं शांत बस, जरा शांत बसा जरा. नका ना हे करू. पाऊस आहे ना, मी ऑलरेडी त्रासलोय. शांत बस जरा. काहीतरी आणि आम्ही आनंद घेत आहोत. हे नाही आहे का काय ऐसंही बाग करते रे ते तुमकं. छत्री नाही आणली हो? नाही रेनकोट वगैरे नाही ना आणला, तोच तर प्रॉब्लेम झालाय. नाही नाही आणायला पाहिजे ना. हम्म, पावसापर्यंत दिवस म्हणजे छत्री नको. हम्म. आणि छत्री काय एवढी महाग नाही, 150 रुपयाला मिळते का नाही. अरे तो मुद्दाच नाही आहे ना पण. नाही नाही, महिन्याला 10 रुपये जरी बचत केलं असतं ना तरी छत्री आणली असती. त्यात काय कठीण आहे ना. एक मिनिट, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का? ते बरोबर बोलतोय. काय? अरे तुमच्याकडे छत्री नाही म्हटल्यावर एखाद्या माणसाचं रक्त नाही खवळणार. अरे पण माझ्याकडे छत्री नाही मरायला तुमचं कशाला रक्त खवळायला पाहिजे? काही संबंध आहे का? संबंध म्हणजे हा, तुम्ही शिक्षक आहो मग तुमच्याकडे छत्री नको. अरे पण प्रत्येक शिक्षकाने छत्री ठेवायलाच पाहिजे असं काय आहे का? नाही आहे छत्री, ओके. अरे सकाळी निघालो तेव्हा पाऊस नाही था ना, मग सुबह ऐसा निघाला तो नाही था पाऊस ना. अरे अचानक नंतर मला दिसलं की पाऊस आला तर नाही आहे. एक मिनिट, तुमच्याकडे छत्री आहे का हो? नाही, मग तुमचं रक्त नाही खवळत तुमच्यावर? मला मीटिंग नाही आहे ना. मीटिंगचं काय मध्येच? मीटिंगचं काय म्हणजे हा संबंध आहे. आणि बघा असं मीटिंग ना मी काय करत नाही अशा फालतू गोष्टी. मला कोणी पण विचारलं ना मीटिंग करणार काय, मी सबशाला सांगतो नाही म्हणून. ए गप उभा रे आता तू. गप उभा रहा. ये नहीं है ना, सीधा आके मेरे को हमके बोलते हैं. ओळख पळख चाहिए ना तो हम बात कर सकते हैं. इधर पाहुणे चिंब हम भिजते इधर. काल पेपरात बातमी वाचली, पावसामुळे पूर आला म्हणे. हम्म. काय वाईट झालं हो. हो. हल्ली सगळीकडे पूर पाणी म्हणजे लय बेकार कंडिशन. हम्म. काय मदत वगैरे पाठवली का नाही तिकडे? नाही पाठवली. लाज नाही वाटत तसं बोलायला नाही पाठवली म्हणून. तुम्ही पाठवलीत मदत? मी हा. मदत पाठवतोय. इथं चुना घ्यायला माझ्याकडे पैसे नाही, मदत पुन्हा पाठव. अरे मग मला कशाला बोलता, मला कशाला बोलता? बोलणारच ना. शिक्षक आहे, छत्री पण नाही आणलेली, मीटिंग पण आहे, पूरग्रस्तांना मदत पण केलेली नाही. मग बोलणार नाही. अरे संबंध काय या गोष्टींचा? संबंध काय या गोष्टींचा? संबंध नाही. नाही संबंध. संबंध नाही. नाहीये. स्पष्टच सांगतो हा. काय? तुमच्यासारख्या मुले ना अख्ख्या जगात ग्लोबल वॉर्मिंग झालंय. येडा आहे का रे तू? ग्लोबल अरे ग्लोबल वॉर्मिंग माझ्यामुळे झालंय. मग काय माझ्या मुले आहिले. माझ्या मुले तोडा. त्या पृथ्वीवर काय झाड आहेत ना सगळी तोडून टाका. निसर्गाचा सत्यानाश करा, सत्यानाश. जा जा. अरे अरे भिजलो ना मी. अरे येडायच का रे तू पावला? डोकं फिरलंय. भिजलो ना मी सगळा. अरे 4 थेंब टाकल्यावर पडलं तर एवढं चिडलं. ग्लोबल वॉर्मिंग करताना लाज नाही वाटली तुम्हाला? अरे पण मी नाही ना केलं ग्लोबल वॉर्मिंग. माझा काय संबंध? नाही संबंध नाही ना. नाहीये संबंध. संबंध नाही. नाहीये. मग छत्री का नाही आणली? छत्री का नाही आणली? अरे पण छत्रीचा आणि ग्लोबल वॉर्मिंगचा काय एक मिनिट, तुम्ही छत्री आणली आहे? नाही, मग तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग करत नाही? मला मीटिंग नाही ना. मीटिंगचं काय मध्येच? मीटिंगचं काय मध्येच साडी पडली तो हंड्यावर. ए तुमच्या मुलं आहेत ना, जगातलं सगळं डायनोसर नष्ट झालेलं आहे. एक डायनोसर शिल्लक ठेवला नाही तुम्ही वासाड्यानं. अरे मैं इतना सा डायनासोर इतना मैं करेगा क्या? डायनासोर खत्म है. ए गपरे तू शांत उभा रहा तिकडे. बोल नको तू गप बस. ये नहीं है, ये भी नहीं है पहचान का हुआ हमका. कल भी आके इधर इधर बैठो ना यार तुम. ए जरा मेरे को बैठ ये करो ना उधर. अय्या तिथे कोणीतरी आहे. मी काय उभाच आहे, माझी कोण वाट बघताय? आणि असं काय ठरलं मी तिकडे जाणार माझी वाट बघ? गपरे गप. सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबा. ए तुझा आवाज गप.
सर्वसामान्य माणसाचा आवाज. काय पावसामुळे रस्त्यावर लय खड्डे पडलेत नाही? मला ना मुंबई गोवा आहे माहिती आहे ना? मुंबई गोवा हं? काय खड्डे पडलेत माहिती आहे? सरकार कुठलं पण येऊ दे, रस्ता नको करायला. ते आहेच आपलं काय नशिबात. चालत झाले रस्त्याची माहिती आहे, चालणं. लक्षच देत नाही हो कोण. मी तरी एकटा काय करणार ना. बापरे. खड्ड्यांसाठी एखादं आंदोलन उपोषण वगैरे काय केलं हो काय? नाही नाही केलं. नाही नाही, करायला पाहिजे. एवढे मोठे खड्डे पडलेत, एकतरी आंदोलन करायला नको. अरे पण मी कशाला आंदोलन करू? नाही नाही, बरोबर आहे ना. नका करू. जोपर्यंत त्या खड्ड्यात तुमचा पाय मोडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आंदोलन करणार नाही. जा रे. शिक्षक आहे, छत्री नाही आणलेली, वर मीटिंग आहे, पूरग्रस्तांना मदत केलेली नाही, ग्लोबल वॉर्मिंग, रस्त्याचे एवढे मोठे मोठे खड्डे पडले, आंदोलन नाही, उपोषण नाही. अरे ह्याला पण हा पण आहे ना इकडे, हा पण झोपला. ह्याला विचार ना प्रश्न. मला कशाला मारायला एकट्याला विचारताय? डायनोसरला दगड मारून संपवलं ना. अरे मी कुठे संपवलं? डायनोसॉर दगड मारून संपवलं? काही पण बोलतो. तुम्ही केलंय आंदोलन? मी आंदोलन तुम्ही केलंय का? मी कशाला म्हणजे आंदोलन केलंय का खड्ड्यांसाठी? कशाला आंदोलन करून काय होणार आहे? काहीच उपयोग होत अरे नाही. मग मला कशाला बोलता? अरे ये देखो ना यार, तुम माशी तो हलाओ चेहरों का. पुतळा करके ऐसा अंग उभा है इधर. ये सामान्य माणसं इधर त्रास देता, इधर पानी बुच्चूर करके हे होता है, भिजता है आमच्या इथे. कारण नसताना हे होत आहे. विवंचना राहत आहे सामान्य माणसं. ओहो. शेती करता येते का? मरतोय. लाज नाही वाटत चक करायला? आपला देश शेती प्रधान आहे आणि तुम्हाला शेती करता येत नाही. हे थेरड्या, तुला येते का रे शेती करता? 5 एकर जमीन द्या, मी करतो शेती. मी कशाला जमीन देऊ तुला? मी कशाला जमीन देऊ? नाही नाही, शेती करण्याचा विचार करायचा तुमचाच आहे ना, मग मला जमीन द्या. मी का तुला जमीन देऊ? नाही ना द्यायची. नाही द्यायची जमीन. नाही ना, नाही. मग त्या जमिनीत तुम्ही शेती करा ना. पण माझ्याकडे जमीनच नाहीये ना. मग मला 5 एकर कुठली देणार होती हो? अरे कपडे तू. अरे मारेगा ऐसा कितके. 5 एकर जमीन अरे द्यायला फालतू. हे कौन है ये कौन है रे? ये इसको बोलो यार. मैं ऐसा एक इधर आके ऐसे खड़ा है, ये देखो तो, इधर देखो तो ये. बोल ना तू, बोल. इधर देख ना यार. काय होणार आहे त्याच्यात द्यावा लागेल. सत्यानाश करून टाकणार आहे सगळी. मी तरी काय करणार हो? माझा तरी इलाज आहे काय? शिक्षक आहे, छत्री नाही आणली, डायनोसरला दगड मारून मारून संपवून टाकले, एवढे खड्डे पडलेत रस्त्यात, आंदोलन नाही, उपोषण काय? माणसं आहेत काही? ग्लोबल वॉर्मिंग काय विचारू नका. एका बोलतो सगळी झाडं तोडून टाका आणि मारा एकदा. बरं, एखादी पावसावर कविता वगैरे काय केली काय? पाऊस आऊस असं यमक दुलवलं होय? मारेगा जीत के, चप्पल फेंक के मारेगा. आता मेरे को बोलता पावसावर कविता कर. भाग तू, पढ़ इधर पढ़ मेरे को. भीगेगा तो भी चलेगा, न्यूमोनिया होके मरेगा तो भी चलेगा. खींच के मारेगा ऐसा. काय शिक्षक आहे, छत्री पण नाही आणलेली, ग्लोबल वॉर्मिंग. तुझे कडक. तुफान तुफान. प्रसादा. ओ हो, लाजवाब. ईजची कमाल. काय म्हणजे या स्किटचा विषय काय, तर काही कुणालाच सांगता येणार नाही की काय विषय आहे या स्किटचा. काहीही नाहीये विषय, काही विषयच नाहीये, पण तरी इतकं रंजक, इतकं खिळवून ठेवणार. मोरे, तू
तान्हं बाळ पाहिलंयस कधी प्रभाकर? पाहिलं असशील, ऑफकोर्स पाहिलं असशील. तर ते तान्हं बाळ जन्माला आल्या आल्या त्याच्या चेहऱ्यावर जे भाव असतात ना, तसे भाव तुझ्या चेहऱ्यावर येतात जेव्हा तुझा पंच बंपर फुटतो तेव्हा. क्या बात आहे, वा वा. या वयात इतकी दिरागसता तू टिकवून आहेस तुझ्या परफॉर्मन्स मधली. देवाचा आशीर्वाद आहे तुझ्यावर, तुमच्या दोघांवरही. अप्रतिम अप्रतिम, फार मजा आली. सई. शालूट परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी सेट्सला कॉम्प्लिमेंट द्यायच्यात. अत्यंत समर्पक सेट आहे. जे जे तिथे उभे होते त्या सगळ्यांनी आउटस्टँडिंग कामं केली. होय. प्लॅटोनिक, आज मी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडले. अथांग, वा, जिओ जिओ और जीते रो, फार मजा आली. समिता, मला असं वाटतं की हा डिकन्स्ट्रक्शनचा जमाना आहे. म्हणजे आपल्याला डिकन्स्ट्रक्टेड बर्गर मिळतो, डिकन्स्ट्रक्टेड शोरमा मिळतो. तसं तू आम्हाला डिकन्स्ट्रक्टेड ह्युमर दिलास आणि आम्हाला पाहिजे ते आम्ही घेतलं, त्याचं कॉम्बिनेशन करून खाल्लं आणि आमचं पोट खूप भरलं. थँक्यू सो मच. युनिक रायटिंग होतं, असंबंध होतं, डिस्कनेक्टेड होतं, पण त्याची किती मजा आली. आणि हा एक वेगळाच प्रयोग होता लिखाणातला असं म्हणायला हरकत नाही आणि तो फारच भावला. आउटस्टँडिंग. वा 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 वा, क्या बात. निनाद सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? जो काय धुमाकूळ तुम्ही घातलाय, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. घे वत वत. यार काय करतीये? भास्कीने वाचायचं नाही, मोजून 3 थेंब टाकायचं. किती? 3. हा, 2 बी नाही 4 बी नाही, कळलं का? टाक, संभळून टाक. जालिम त्याला आहे बरं का ती. हा, संभळून. भाऊ, हा, तुमची ख्याती अख्ख्या पंचकृषीत पोचली पाहिजे बघा. मान. नाही म्हणजे डिग्री नाही, काय कॉलेज नाही केलं, पण तुमच्या हाताला गुण म्हणजे लय भारी आहे, जबराट आहे. मी काय वरच्याची कृपा मानायची, बाकी काय आहे तेव्हा? आणि कसं वाटतंय पण तुम्हाला? एकदम गार गार वाटते. आहे का नाही? त्याला म्हणजे त्याला जाय ती. नाही मामी, तुम्ही 2 दिवसात अंगणात मोरावानी नाचायला लागला का नाही? अहो, मामा, मोराचं तेल काढलंय व्हय? तुझा काय जरा मेंदू आलाय होय ग? हा, का वांगी भरली ती मेंदूत? काय झालं? मोराच तेल काढते ती वय? काहीतरी बोलती उगाच. काय होते? काय का आता? आया पाय जड झाल्यासारखं वाटतोय ग. आया, एक मिनिट. आया पाय उचलना झालाय. ऐ, उचल. ऐ, पाय जड झाला. मला काय झालं? हळू. ऐ, पुरी किती थेंब टाकलंस? 7-8 पडलंय चुकून. ते कुणी टाकलं होतं 7-8 थेंब? लगा अजून 2 थेंब जास्त पडलं असतं तर मोर झाले असते खरंच. काय बोलते? काय बोलताय म्हणजे? तुला म्हणलं होतं 3च थेंब टाकल्या का? आता बसा बोंबलं. आता फार काय आठवडा बरोबर येत नाही पाया. येवा माडी. आता काय करू? काय करू म्हणजे? आता हळू खाली घ्या. पाय खाली उद्या. 100 रुपये पडले. काय बोलले होते ना मी, म्हातारी कॉटवरच असणार. ऐक ना, आल्या आल्या सुरू नको करू, नाही तर झगडे लटकून जातील. बरं बोलता भारी वाटतंय बाप. नमस्कार नमस्कार सासूबाई. नमस्कार. लगा बापू. नमस्कार. लगा लय दिवसाला आलाय आज. वा 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 वा. आज लगा कोंबडीच्या ढोकण्यात तोंड नाही करून आला. नाही तर सारखं आपलं तीच चालू असतं, बायको नांद त्याची नाही. नाही, आता त्याची चिंताच नाही मला. आता ही माझ्या घरी नाही आली तरी चालेल मला. सोड चिठ्ठी द्यायला आलात का काय? अरे नको नको खाऊ, कान फाटून जातील ना माझे. अगं तुला कशाला सोडून इच्छे तू? गैर प्रेम आहे माझ्या तुझ्यावर. तुझ्या या नकट्या नाकावर जो बारीकसा राग आहे ना, बापरे. मुद्द्यावया. माझी बायको माझ्या घरी नांदत नाही, याच्यावर मी जबरदस्त उपाय शोधलेला आहे बुवा. काय? आता मीच बायकोकडे नांदायला आलेलो. हा, तुम्ही बोऱ्या बिस्तर घेऊन आलेलो आहे.
म्हणजे काय घर जावं होणार आहे तुम्ही? तसं म्हणू शकता तुम्ही. जावय बापू नाही गावातली लोक काय म्हणतील आणि मग आता माझी बायको माझ्या घरी नांदत नव्हती तेव्हा माझ्या गावाकडचे लोक मला बोलत होते. आता मी तुमच्या घरी येऊन नांदेल तर तुमच्या गावाकडचे लोक मला बोलते. लोक बोलतच असतात हो. आणि एवढं जर लोकांना वाटतं लोकांनी पोरगी द्यावी मला. नाही, नाही, म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. कान बहिरे करून टाकायचे आपण. तसं नाही पण आता तुम्ही इकडे येणार राहिला मग नोकरीचं काय पगाराचं कसं करायचं? ए यंटम, अरे वर्क फ्रॉम होम करणार आहे मी. घरी लॅपटॉपवर असं टुचुक 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 करेल आणि मध्ये तुला पुचू. माणसं आहे की आणि दर शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो पिक्चर बघू बरं का. जो सगळ्यात सुपर फ्लॉप पिक्चर आहे ना त्याला जाऊ. म्हणजे पिक्चर बघायची गरजच नाही ना. आणि आणि बरं का तुला तुला दर महिन्याला नवीन साडी. आणि सगळ्यात महत्वाचं या आजारी पडो सिरियस हो व्हेंटिलेटरवर जाओ नाही तर फार कोमात जाओ. अरे तू इथेच राह. तुला सासरी जायची गरजच नाही ना. मीच सासरी आलोय ना आता. सॉल्व सगळं. नाही जावय बापू गावातले लोक नाही बरं म्हणायची. मग? त्यापेक्षा मी चतनालाच पाठवतील. नाही 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 नका पाठवू. नाही, नाही, नाही. हे तुम्ही पाठवाल ही 4च दिवस तिथे राहील आणि मग तुम्ही बोलवाल परत येईल आया आया करत परत येईल इथं. नाही नाही आता माझ्या पोऱ्याच इथं राहणार. हा मी कोल्ड वल्ल खासू पण आठेच राहसू. म्हणजे मी बाशी कुटके खाईन पण इथेच राहीन बुवा. इथंच राहणार माझा पोऱ्या इथंच राहणार. आणि तुम्ही मी कशाला माझं घर आहे की तिथे. हा आई तिकडे एकट्याच राहणार. त्यांची काळजी कोण घेणार सांगा बरं? तू नको काळजी करू तिची. ती धडधाकट आहे आणि मी तिचं तिकीट करून दिलेलं आहे. तिच्या बहिणी बरोबर ती अमरनाथ वैष्णोदेवी तिकडे जाणार आहे. ती तिकडे मजा करेल आपण इकडे मजा करू. मामी आता तसं त्यांचं बी बरोबरच आहे ना. मग? हा? तुम्हाला किती वेळा बोललोय मी शेवटी कसं आहे चॅट नाही त्यांची जबाबदारी आहे. आणि तुमचंही दुखणं खूप ती माझी जबाबदारी आहे की नाही. पण ऐकताय का तुम्ही कवा वाईचं लागा कळ आली तरी लगेच लेकीला बोलवून घ्यायचं. हे बी बसाड तोंडी ती लगेच कसं बोलताय मामा? कसं बोलताय म्हणजे मग आयाच्या काळजीने येत ना मी. आता नांदायचं कोण पण. मग लग्न कशाला केलं ग. नाही तर काय आई सोबतच राहायचं ना मग. काळजी फक्त आईची आहे नवऱ्याची काळजी इथं नाही कोणाला. तुम्ही होता ना तिकडे तुम्ही घ्यायची होती काळजी. म्हणी माय माझे कशी बोलते बघ कशी बोलते बघ. नवऱ्याची काळजी घेणं कर्तव्य आहे ना तुझं. आयाची काळजी घेणं मुलीचं पहिलं कर्तव्य असतं. अरे मग घे ना काळजी. पार ना कर्तव्य पार. आता तर मी इथे आलोय दोन्ही कर्तव्य दनादन पार पाड आता. पहिलं आया नंतर नवरा. अरे ठीक आहे ना फावल्या वेळात ते ये माझ्याकडे. नाही म्हणायला थोडं तर ये. खापर तोंडे जेव्हा नाही तेव्हा काय माहेरीच पडलेली असते. माहेरीच राहायचं होतं तर काय लग्न केलं का 200 लोकांना जेव घालायला लग्न केलं का लग्नात जो बँड असतो त्याच्या समोर लोक कसे नाचतात ते बघायला लग्न केलं. बाय ना. अरे पोस्टमन आहे ना पोस्टमन तो कसा कधीतरी येतो तशी येते ही सासरी. तो पोस्टमन तरी चहा पाणी करतो 10 मिनिटं थांबतो. हिच्या पायाला तर भिंगरी लागलेली आहे. रपकन येते गपकन जाते. अरे 5 वर्ष झाली आपल्या लग्नाला तरी आमच्या इथला कुत्तलड भुकतं हिला पाहून. ते ओळखत नाही इतक्या कमी वेळ चाललेलं आहे. कसं बोलताय. अरे काय ओरडू नको. जेव्हा नाही तेव्हा आय 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 आय. कोकलू नको आता कोकलू नको. आई सोबत राहायचे ना तुला. तू राय आई सोबत. काळजी वाटते तिची. और वाटते ना मग राय. आता मी पण इथेच राहील. एकत्र राहू आपण आता. हा एकत्र राहणार वे म्हणजे. मग अरे माझा एमएच बा असं पावला हो एमएच बा. हे आता नवस पूर्ण करायला येत रे एमएच बा. मामी कसला नवस केलाय. मी नवस केला होता म्हंटल माझ्या लेकीचा संसार चांगला होऊ दे एकत्र नांदू दे. आता जावय बापूस इथं नांदायला आलं तर काय एमएच बा येते रे. हो हो पाय आय पाय पाय पाय. अगं कुठे चाललीस आय? नवस पूर्ण करायला नकोय. अगं एकटीच चाललीस वय. इथं उभं राहता येईना झालंय तुला. आणि जाईन बाई मी झोपाचा नवस पूर्ण करायला पाहिजे. रांगत रांगत जाईन. नाही सासूबाई तुम्ही घरंगळत जा.
काय वेळ कमी लागेल आणि त्रास पण कमी होईल रांगत रांगत चालणार तर डोपरं सोलपटून निघतील तू बघितलं कसं बोलत आहेत, पण मी जाणार. माझ्या लेकीच्या संसारासाठी जाईन मी जाईन. आय काय बोलतेस गाय कशी जाणार एकटी तिकडे? तुला काय दुखलं खुपलं बाबा? कोण बघणार आहे सांगा मामा? हे पण हाय म्हणा. तू येते का ग माय बरोबर? हा येते की. ए, काय या लावले येते का म्हटल्यावर तू काय लगेच जाते आम्ही जाऊन येतो पटकन. 10 दिवसात येतो पटकन जाऊ. येते 10 दिवस एवढे दिवस लागणार आहे वशात त्या राहते ना मंदिराच्या बाजूला. हा. आता मंदिरात जाणार आणि तिच्या घरात नाही जाणार तर बरं नाही वाटणार ना. मग काय ती काय एवढी थैथयाट करेल म्हटलं. आणि लग्न झाल्यापासून नाही गेले ना तिच्याकडे. काय आणि ती बांगड्याचा रस्सा काय करते बाय? किती दिवसात खाल्ला नाही. जाऊन येऊया चल. ए खाऊगुल्ले खाऊ रे अगं तुला भेटायला आलोय ना मी इथे तुला काय खायची पडली एवढी ए, अरे कशाला चिडताय का? तुम्ही बी जावा की मग. काय होईल नवस ती नवस होईल पिकनिक ती पिकनिक बी होईल की मग. नाही आता तसं नाही त्यांना नाहीला काय अडचण नाही. पण आता सगळेच गेले तर इथं घराकडे लक्ष द्यायला कोण आहे? काय, घराकडे 4 म्हशरडे आहेत, 2 कुत्तरडे आहेत, 4 कोंबडे आहेत, 40 बकऱ्या आहेत, 1 रेडा आहे. कोण लक्ष देणार त्यांच्याकडे? ती बी आहे मग. ओ धडधकटाई काय तुम्ही जावा की ह्यांच्यावर. नवरा बायको राहते इथं. नाही, आई, 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 नाही. जा ना. नाही अगं, जा ना नाही तू. मी नाही जाऊ शकतो. तिकीट काढलंय ना माझं. तिकीट कॅन्सल करून टाक नाही नाही सानी मावशी ती तयारी केली सगळी. देवाचं एकदा ठरलं की कॅन्सल नसतं करायचं. नाही मी नाही जाणार. नाही नाही जाणार तू अजिबात नाही नाही साला डोक्याला ताप आहे जायचं ह्यांनी जायला नको. ओ दादा हा? तुम्ही जाता का यांच्या बरोबर नाही मला कुठलं जमतंय हो. हं? मला नाही जमायचं. माझं कसं इथं एक नवीन इन्व्हेन्शन चालू आहे माझं. काय चालू आहे? इन्व्हेन्शन करतोय नवीन मी. कसला आणि मलम बनवतोय एक खतोड मध्ये. आहे का? मातुकीवरचं करताय होय? नाही मग आम्ही ह्यावेळेस वेगळं आहे. कसलं मलम म्हणजे मलमच आहे. आहे का? मग जाऊ बापू गेस्ट हाना की कसला मलम असेल. अरे सांगून टाका ना एवढा काय त्या मलमात आहे इतकी काय एक्साइटमेंट सरळ पण मलमच असतं उलट पण मलमच असतं ना सांगा तुम्ही काय बनवायचंय? मांडीवरचे कुरळे केस सरळ करायचा मलम आहे. कशाला या रिकाम्या कुठा करतो रे भाऊ तू हा? हा काय देशाचं नाव खूप मोठं होणार आहे का त्याने का त्या मलमामुळे आपला देश जगात महासत्ता होणार आहे एवढं सोपं वाटतं तर बनवून द्यावर मग तुम्ही. मी कशाला हे रिकाम टेकडे धंदे करू आम्ही रिकाम तिकडे धंदो करतो हो. तुम्ही. काहीतरी बोलू नका उगाच. अरे मांडीवरच्या कुराळ्या केसांचा कोणाला त्रास होतो आणि ज्याला कोणाला त्रास होतो ना त्याने माझ्याकडे यावं त्याच्या मांडीवर गरम इस्त्री फिरवी संशोधन बिंशोधन फालतू धंदे लावले आपले. शांत व्हा बरं. अरे काय शांत व्हा शांत व्हायला आलो इथे मी पण तुम्ही शांत होऊ देत नाही ना कडक बुंदी आहे अरे का? काय कडक बुंदीचे डोक्याला ताप झालेला आहे नुसता श्याम्या अरे मला असं वाटतं सगळं जग कटकारस्थान करतंय माझ्या विरुद्ध शांत हो. हा. श्याम्या तू कसं मसं होतं ग तू पण जायचं तर नाही जात ना तू नाही. जाऊ बापू ए माझं सुखच बघवत नाही कोणाला ऐका उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका. शांत व्हा बरं का तुम्ही. शांत व्हा. मलाच काहीतरी करायला लागणार आता अरे मध्यस्थी या भाऊ नात्यानं. मध्यस्थ आहे तू बरं आता एक काम करू प्रत्येकानं आपलं कुणाला कुणाला काय काय वाटतंय ते सांगा आपलं. हा. हा तुम्हीच सांगा पहिलं तुम्हाला काय वाटतंय म्हणजे काय केलं पाहिजे. मला माझी बायको पाहिजे मला हो 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 की हो चत ना तुझं काय म्हणणं आहे. हा मला बी नांदायचं यांच्या बरोबर. आहे ना धडधाकडाई तुमचं काय म्हणणं आहे. माझ्या पोऱ्याचं सुख पाहिजे मला. मामी मला पण तेच पाहिजे म्हणतो नवस केला ना. आणि बघितलं का सगळ्यांचं तीच म्हणणं आहे तरी गोल 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 तिथंच गिरट्या घालतोय लागा आपण. मामी कोण जाऊ द्या शुभ कार्याची सुरुवात एकदम नवस फेडण्यापासूनच होऊन जाऊ द्या. नवस फेडायला जाऊ. जावा जावा तुम्ही ऐक नाही. एकटी कशी जाऊ? कोणते पाहिजे ना सोबत? अगं मी येते की आहे तुला काय चालता येत नाही ते. हात गाडीवर दे बस. हा, हात येऊ दे, चल, जाऊ, चल. जाऊ. आय, कोणा? द्या का, द्या का, बरं. काय ए, ओ. अहो, तुमच्यासाठी चालले ती. अरे ती गेली तर एक महिना येत नाही ती अहो नाही येणार ती. या, श्याम्या. जाऊ, बॅगा बांध. मी पण जाते. सानी मावशी थांबली असेल माल तिकडे देवाकडे. ए, आई. नाही नाही दे जावं लागेल मला. अरे काय नाही मला बी जायलाच लागेल तसं आता. नाही काय म्हणजे आता कसं आहे इव्हेंशन करायला घेतलंय ना ती मला माझं हा
5-4 दिवसात लगेच बनवतो. पहिला तुमच्याच मांडीव लाव. शिलग हा? अरे तरफड तरफड निंग. काय बोलताय लागा? इथून मलम घेऊन धावतो मग तुम्हाला काय असते ती. ऐ शपथ. अरे ती एकटा मी काय करू? याला? मला आवाज देतोय हा? अरे काय साली गत आहे माझी बिगत हेल्यासारखीच आहे ना. हेला मला आवाज देतोय. अरे येतो येतो. अरे हो ना येतो ना. दुतो तुला चांगलं. डोक्याला त्रास झालेला आहे. मंडळी, प्रेमामधला विलन हा नेहमी क्रूर आणि भयावह असतो असं काही नाही. कधी कधी तो भाबडा आणि निरागस सुद्धा असू शकतो. कसं ते बघूया पुढील प्रहसनातून. गौरव काय ग? गौरव पल्लवी नाही आत. पल्लू कुठे? पल्लू बाहेर गेले, तासभर येणार नाहीये. का? एक गौरव, तू मी आणि पल्लवी तिघं मिळून अभ्यास करणार होतो ना रे. मी आईला तसंच सांगितलंय. आई शांत हो. मीच सांगितलं पल्लूला, मला आणि शिवाला एकांत पाहिजे. तासभर जरा बाहेर जा. मीच सगळं प्लॅन केलंय. कसं वाटलं? हे काय केलं तू? कसलं प्लॅनर आहेस रे? म्हणजे काय प्लॅनर? म्हणजे इतक्या दिवसांनी वेळ मिळाला आपल्याला. प्लॅन नको करायला काय यार? आपल्याकडे तासभर वेळ आहे. काय बोलतेस? जा रे. शिवा यार, कसली गोड दिसतेस तू. कोण आहेस कोण तू? महाराष्ट्राचं क्रश. तू महाराष्ट्राची नाही, आपली क्रश, कळलं ना? हा. आता 1 तास आहे आपल्याला. आता 1 तास फक्त आणि तू आणि मी. काय करूया? दार बंद करूयात. बेल वाजली? पल्लवी आली. पल्लवी आली? एवढं लवकर? कोण आहे? काय यार? अगं शिवा, पल्लू नाही हा तर ए, झेंडू. ताई. झेंडू. हा ताई. अच्छा, झेंडू आहे माझा भाऊ. तुझा भाऊ आहे? झेंडू, तू इथे कशाला आलास? ताई, आई मला बोलले की ताईकडे जा म्हणून. आई म्हणाली की ताई पल्लू ताईकडे गेले, मग तू पण जाऊन तिथे अभ्यास कर. आणि किती लांब आहे पल्लू ताईचं घर. बाप रे. बाळा, तुझं आणि लहान मुलाचं कॅरेक्टर जितकं लांब आहे ना, तितकंच पल्लू त्याचं घर लांब आहे. गौरव, जा आता निघितून. अरे नरोधर काका, नरोधर काका, नरोधर काका. काय म्हणला मला? नरोधर काका, भिकाऱ्या कोण नरोधर काका? तुम्ही पल्लवी ताईच्या घरचे नोकर आहात ना? कसा समजा रे शिवा, हिला नोकर वाटतोय मी? नाही झेंडू, ते नोकर नाहीये. ते माझ्या आणि पल्लूताई बरोबर एकत्र शिकतात. वर्गमित्र आहेत गौरव होय दादा. होय होय. आई मला बोलली पल्लवी ताई आणि शिवाली ताई सोबत अभ्यास कर. पण पल्लवी ताई कुठे? नको ना रे. पुढे आहे ना, अ, आ, इ, उ, ए, औ. बोल ना ते. काय करतोयस? रे, झेंडू असंच बोलतो लहानपणापासून. झेंडू बाळा इकडे ये. ऐक ना, पल्लवी ताई आहे ना बाळा, इथे बाहेर गेलीये. हे बॉबे आणायला गेलीये. हा बॉब्या, मग मला पण पाहिजेत बॉब्या. हे का माझ्याकडे पैसे आहेत? जा आणि 1 तास पुरतील एवढ्या बॉब्या खा. आणि मग गार्डनला जा, तिकडे खेळ, तिकडे डायरेक्ट घरी जा. जा जा जा, बॉब्या खायला जा. पण नाही 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 नाही. हो, पण माझं होमवर्क कसं होणार? मी आधी संपवतो होमवर्क, मग मी जाऊन खातो बॉब्या. ऐक ना, नको ना, जा ना यार. आमच्याकडे 1 तास 15 मिनिटं तू खाल्लीस. तुझा अभ्यास करता करता पल्लवी येईल रे. गौरव, तुला तू सांग ना याला गेलायस यार. का इथे ये. काय? अरे तो घरी गेला आणि करत आईला सगळं सांगितलं. तर अरे यार. त्याने सांगितलं की पल्लू नव्हती, आपण दोघच होतो. तर माझी आई काय विचार करेल माझ्याबद्दल? गौरव, माझ्याकडे प्लॅन आहे. काय? आपण आहे ना झेंडूचा सगळा अभ्यास करून टाकूयात. केवढा अभ्यास असणार आहे त्याचा? हा, नावाप्रमाणे असेल बारका. आपण दोघं मिळून करूयात, मग त्याला खेळायला पाठवूया. 1 नंबर. ए, बाई. झेंडू, हा. झेंडू, हा. आम्ही तुझा अभ्यास केल्यावर तू खेळायला जाशील 1 तास? हा चालेल. 1 नंबर. काय अभ्यास दिला लवकर दे, मी करतो दे. हा. ही माझी पेन्सिल. हे माझे कंपास. नको करू हे. ठीक आहे. दे 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 तुझे पैसे. करतो. काय करायचं? अभ्यास काय करायचं मला सांग लवकर. त्यावेळी सरांनी मला 10 वेळा हा. COMLLM असं लिहायला सांगितलंय. एवढंच आहे ना, 10 सेकंदामध्ये लिहितो. मग जा घरी बाबा. हा. झेंडू, COMLLM
कसलं स्पेलिंग आहे बाळा? कॅमलचं. झेंडू? कॅमलचं स्पेलिंग असं असतं चुकीचं स्पेलिंग आहे गौरव. अबे येणार का बे तू? तसं स्पेलिंग नाही कॅमलचं. KOMAL कॅमल. गौरव काय कुत्र्या. कॅमलचं स्पेलिंग असं असतं, कोमल असतं रे ते, कोमल. कसलं ढ आहेस रे तू? इथे दे, अगं. इथे दे, मी लिहिते. ऐक नाही कोड दुसरं हा हे हा. सगळी काढाकोड केले तुम्ही. झेंडू मी हा अभ्यास करते. या ढ काकाला दुसरं काही असेल तर सांग. दुसरं सांग हा दुसरं. चालेल. हा. काका हा. तुम्ही ना आज आता आपण ना क्लेचा अभ्यास करूया. क्ले विषयाचा, क्ले आर्ट. हा म्हणजे काय क्लिअर म्हणजे काय? तुम्ही ना ह्या क्लेचा ना मला प्राणी बनवून दाखवा. काय प्राणी. याचा हा तुला कितवीला आहे रे? हा कधी तिसरीचा अभ्यास सांगतो, कधी नर्सरीचा सांगतो. तू शाळेत जातो का बाहेर राऊंड म्हणून परत येतो घरी? याचं काय बनवायचंय? याचा तुम्ही ऑस्ट्रिच बनवा. अरे ऑस्ट्रीच तो आपल्या बाय हात का खेळले रे? ऑस्ट्रीच काय असतंय रे ते? ऑस्ट्रीच म्हणजे काय? ऑस्ट्रिच गौरव, शहामृग. ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग असतं ना रे. याचं बनवू शहामृग. मग? म्हणजे मी शहामृग बनवणार. हा मग त्याला मी पिशवी काढणार, त्याच्यामध्ये पिल्लू बनणार, असं बनवू मी. तू बोलतोयस ते कांगारू गौरव. अरे तुला मराठी सुद्धा कळत नाही का रे? काय ढ माणसाशी मी प्रेम करते. अरे, थांब ना. मला ते येत नाही इथे मी बनवते. ऑस्ट्रीच दुसरा काही अभ्यास असेल ना तर ह्या ढ काकाला सांग. त्यात आता काय 10 मिनिटं उरले, त्याला जाऊ दे नाही करणार का? नाही मग दुसरं तुम्ही मला निबंध लिहून द्या. ए आधी काय नाही बोललास? मग दिलास ना लिहून. बोल कशावर लिहायचा निबंध? हा वही कशावर घ्या, लिहायचा लवकर पेन सांग. घ्या. हा मी ते आहे पेन आपल्याकडे घ्या, वही पेन. पेन्सिल. हा लवकर सांग. हा निसर्गावर प्राण्यांवर कशावर लिहायचंय? मला निबंध लिहायचा आहे हा. इंडो व्हॅली सिव्हिलायझेशन. कशावर लिहायचंय? इंडो व्हॅली सिव्हिलायझेशन. तू नर्सरी तिसरी 12वी एकत्रच करतोयस? अरे जो शब्द मला बोलता येत ना त्याच्यावर मी निबंध लिहू? तू आता गेला. गौरव ठीक आहे. तू गेला. याच्या जन्माची वेळी काय तू गेला रे. तू आता फोन आला. तू आता गेला. ए गौरव आईचा फोन आहे, प्लीज प्लीज. वाचला ना. हॅलो आई. शिवाली, हा आई. बाळा झेंडू आला का ग तिकडे? तूच पाठवलंस ना त्याला? मी? मग अगं नाही, मी तर बारक्याला झोका द्यायला बसवलं होतं त्याला. तो गेला उंडारायला. पाठव त्याला घरी. हा तू मुद्दाम केलंस ना? झेंडू लहान आहे ग. ना घ्या. हा पापडातल्या जाहिरातीमध्ये कॅरेक्टर करून आलास. इकडे काय करतोस? इथं येऊन तू हमारे प्यार का पंचनामा करणे आया? मला अंदाज आला होता की माझी ताई कुठेतरी कुसंगतीच लागते म्हणून. पण जोपर्यंत तिचा भाऊ जिवंत आहे ना तोपर्यंत तिला कोणी पण तू आता गेला रे ना घ्या. तू गेला ना घ्या आता. मस्त झाला परफॉर्मन्स. सही. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मजा आली. दत्तू फारच मला आवडलं अच तुझं कॅरेक्टर. शिवा गौऱ्या नेहमीप्रमाणे ऑसम. नुसरत, तुला कसा वाटला हा प्यार का पंचनामा? बहुत प्यारा था. शिवा वेरी क्यूट यार. थैंक यू. बहुत प्यारे लगे वो मसे के साथ एंड द चश्मा एंड ऑल वाज वेरी क्यूट. थैंक यू सो इवन योर वॉइस, द वे यू स्टार्ट, द वे यू टॉक, वो जो एक इनोसेंस है और जो रिदम है दोनों में, यू एंड योर ब्रदर, आई थिंक यू ऑल हैव सम म्यूजिकल रिदम गोइंग ऑन एंड गौरव caught that on by the singing in the slow motion. बहुत मजा आया. Even you're superb, that I'm going to pick up somewhere. चुरा लिया मैंने. हो गया, चुरा लिया. Done. My pleasure. Thank you so much, Nusrat. Thank you guys. याच बरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.